हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? तर मजेतच राहा. तर आज होता गुरुवार, तर स्वामींचं नामस्मरण करून झाली माझ्या दिवसाची सुरुवात. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मग स्वामींचा फोटो मी धुवून मस्त स्वच्छ पुसून त्यांना घेतला अष्टगंध लावत. मग अष्टगंध लावून रेडी केला. मग घेतला दिवा वगैरे धुवत. मग झाला माझा दिवा धुवून. त्याच्यानंतर मी घेतली काच. मग त्याच्यानंतर काच धुवून झाल्यानंतर मी घेतला कासव आणि कासवाची वाटी पण धुवून घेतली नंतर मी, आणि अगरबत्तीचा स्टँड पण. असं करून मग सगळं मी धुवून घेतलं. पितांबरी लावून घसलेला पहिला. मग दिवा वगैरे स्वच्छ धुवून घेतला. मग दिवा झाला तेव्हा वापस काच धुवून घेतली मी. मग त्याच्यानंतर मी वापस ती दिव्याच्या खालची प्लेट होती ती मस्त स्वच्छ धुवून घेतली पाण्याने. त्याच्यानंतर कासव ठेवायची काचेची प्लेट पण मस्त स्वच्छ पाण्याने धुतली आणि मग कासव पण धुवून घेतला. त्याच्यानंतर मी घेऊन सगळं हॉलमध्ये आले. मग गेली स्वामींसाठी हार आणायला. मस्त फ्रेश हार बनवून घेतला. मग पैसे दिले, हार घेतला आणि मग घरी आली. मस्त सजवला फोटो, हार वगैरे घातला स्वामींच्या फोटोंना, फुलं वगैरे लावली. मग नंतर माळ जप करत घेतला. मग 108 वेळा श्री स्वामी समर्थ माळ जप केला. त्याच्यानंतर मला बनवायचं होतं जेवण. मग माळ वगैरे माझी जपून झाली तेव्हा मी मस्तपैकी चणा डाळ भिजत टाकत घेतली. मग पाण्यात टाकली चणा डाळ. मग मस्तपैकी बनवून घेतली. शूट करायला कोण नव्हता म्हणून मी दाखवलं नाही. आणि मग नंतर कुकरला भात लावला. नंतर मला जायचं होतं खडवलीला स्वामींच्या मठात. मैत्रिणीला घेऊन निघलो. मग पोचलो स्टेशनला आंबिवली. मग मस्त तिकीटं काढली तिघी पण. आम्ही चाललो आहे आमचं आंबिवली स्टेशन. आमची ट्रेन आली. मग लगेच आम्ही, गर्दी पण नव्हती, लगेच पटकन ट्रेनमध्ये चढलो आणि गेलो ट्रेनमध्ये. आणि या माझ्या मैत्रिणी आणि एक तिची सिस्टर होती बघा, माझी बेस्टी, आणि ही मी. तर ट्रेनमध्ये कसा अवतार झालेला बघा, अख्खी केसा. मग पोचलो आम्ही खडवलीला आणि गर्दी तर खूप होती. मग सगळे उतरलो आम्ही. मग ट्रेनमधून उतरल्यावर प्लॅटफॉर्मवर जात होतो कारण आम्हाला रिक्षाने जायचं होतं. मग गर्दी बघा. मग आम्ही हम साथ साथ हे अशी थोडीशी मस्ती करून पोचलो मठात. मग नंतर तिथून हार नारळ घेतला आणि मग निघली मी मठात जायला. तर मठात गेल्यावर एकदम मस्त वाटतो आणि मन एकदम प्रसन्न होतं. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते. मग मठात जायच्या आधी मस्तपैकी स्वच्छ पाण्याने पाय धुवून घेतले. मग गेली मी मठात. आणि मठात गेल्यावर इतकं मन प्रसन्न होतं ना, जो स्वामींना बघून जी वाईब येते ना भाई, ती कशातच नाही आहे. मग स्वामींच्या फोटोला पहिला आपण फुलं वगैरे ठेवून मस्त मी दर्शन घेतलं.